नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत एन्काउंटर मध्ये जी असामी आलेली आहे ती खास आहे. त्याचं कारण असं की कोकणातलं एक असं व्यक्तिमत्व आहे की नेहमी असं म्हटलं जातं कोकणची माणसं साधी भोळी, कुठेतरी त्याच प्रवृत्तीचे वरून हे असे फणसासारखे काटेरी टोकदार वक्तव्य कायम करणारे, पण आतून अतिशय मधुर मधाळ आणि असे फणसाच्या गरासारखे असणारे असे भास्करराव जाधव आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि एन्काउंटरमध्ये. नमस्कार नमस्कार, धन्यवाद धन्यवाद. भास्कर जाधव, तुमच्याबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की भास्कर जाधव हे राजकारणामधलं एक अभ्यासू असं नेतृत्व आहे. परखड मतं कायम तुम्ही मांडत असता आणि भास्कर जाधव हा असा एक तुफान आहे की ज्याला वेसण घालणं अद्याप कुठल्या नेत्याला जमलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या खास शैलीसाठी कायमच जाणले जाता. भास्कर जाधव, तुम्ही खास कविताही करता, टोलेबाजी करता. कसं काय जमतं हे सगळं? पहिली गोष्ट अशी आहे की मी राजकारणामध्ये असलो तर राजकारणामध्ये दोन गुण तुमच्यामध्ये असावे लागतात. एक, तुम्हाला खोटं बोलण्याची हातोटी आणि त्याचबरोबर दिलेलं आश्वासन, दिलेला शब्द न पाळण्याची प्रवृत्ती. ह्या दोन गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत असं म्हणतात, पण या दोन्ही गोष्टींमध्ये मी नापास आहे. एक तर आयुष्यामध्ये कितीही काही कशाही अडचणी आल्या तरी खोटं बोलायचं नाही आणि दिलेली वेळ कधी चुकवायची नाही. इतके वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जर मी एखाद्याला 10 वाजता कार्यक्रमाला येतो म्हणून सांगितलं तर 10 ला 5 मिनिटं असतानाच मी पोहोचणार. उशीर जरी 5 मिनिटं होणार असेल तरी समोर माझा फोन जाईल, मला 5 मिनिटं वेळ होणार आहे, तुम्हाला थांबण्यासारखं शक्य असेल तर थांबा, नाही तर कार्यक्रम सुरू करा. हा एक माझ्यामध्ये दोष आहे असं म्हणा. खरं तर हा दोष नाहीये, आणि त्यामुळं दुसरी गोष्ट, एखादं काम जर माझ्याकडून होण्यासारखं असेल तर मी तिथल्या तिथं होय म्हणतो, होण्यासारखं नसेल तर मी नाही म्हणून सांगतो सरळ. राजकारणामध्ये बघतो, करतो आहे, सांगितलंय, ह्याला सांगितलंय, त्याला सांगितलंय, अशी काहीतरी वेळ मारून नेणं म्हणजे समोरचा माणूस दुखावत नाही अशी एक समज आहे. परंतु मी तशा पद्धतीनं काही वेळ मारून कधीही घेऊन जात नाही. थोडंसं ज्यांना नवीन असतील त्यांना थोडंसं कटू वाटतं, पण माझ्या स्वभावाची आता जवळजवळ सर्वांनाच सवय झाली आहे, पारख झाली आहे. त्यामुळं थोडंसं माझं बोलणं रोखठोक असतं, ही गोष्ट खरी आहे. परंतु असं काही फार कोणाला कठोरपणे मी बोलतो असं नाही.